जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय। शेवटचं भीमरूपी स्तोत्र 13व। हे भीमरूपी स्तोत्र बहे बोरगाव या ठिकाणी जो 11 मारुतींपैकी समर्थ स्थापित एक मारुती आहे, या मारुतीच्या अनुषंगानं असणारं हे स्तोत्र आहे। आणि त्यामुळं 11 मारुतीच्या स्तोत्रातील हे एक स्तोत्र मानलं जातं। फार सुंदर कथानक याच्या मागं आहे। समर्थ यदृच्छेनं भिक्षा मागत मागत बह्याला गेले। सांगली जिल्ह्यामध्ये हे गाव येतं। कृष्णा नदीच्या जवळ तिच्या काठावर असणारं हे गाव आहे। आणि यदृच्छेनं या ठिकाणी समर्थ येतात आणि तिथं नदीच्या मध्ये एक बेट आहे, त्या बेटावर ते येतात आणि त्या ठिकाणी रामलिंग लक्ष्मणलिंग या दोघांनी शिवांची आराधना केलेली असताना ती लिंग त्यांना दिसतात, पण हनुमंतरायांचं काही दर्शन तिथं होत नाही। आणि कृष्णा महात्म्यामध्ये श्री मारुतीरायांनी इथे एक अद्भुत लीला केली आहे असं वर्णन आहे। ती लीला अशी, कृष्णा महात्म्यानुसार रावणवध करून बिभीषणाला लंकेचं राज्य देऊन भगवान जेव्हा अयोध्येकडं निघालेले असतात, त्यावेळेला या बह्याला येऊन थांबतात आणि तिथं संध्याकाळची संध्या करण्यासाठी भगवान उतरतात। संध्यावंदन करायला लागतात। सीतामाई जवळच असणारे शिरटे नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी स्नानाला जाते आणि श्रीराम वालुकामय लिंग शिवांचं स्थापन करून उपासना करत आहेत। आणि शास्त्रात असं म्हटलेलं आहे, कृष्णा विष्णुतनु साक्षात, कृष्णा नदी ही विष्णूंचं स्वरूप आहे। त्यामुळे तिला विष्णूंचेच अवतार असणारे भगवान श्रीराम यांच्याबद्दल खूप ओढ निर्माण होते आणि ती मोठा ध्वनी करायला लागते। आणि आता रामरायांना स्पर्श करावा म्हणून ती त्यांच्या जणू काही अंगावर झेपावते। भगवान इथं उपासना करता 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 ध्यानमग्न झालेले आहेत आणि ही झेपावते। हनुमंतांचं लक्ष तिकडं जातं। हनुमंतराय पाहतात तर मोठा पूर नदीला आलेला आहे आणि त्यामुळं रामरायांना उपद्रव होईल, त्यांच्या ध्यानधारणेमध्ये विघ्न निर्माण होईल, म्हणून हनुमंतराय या कृष्णेचा सगळा ओघ आपल्या छातीवर घेतात आणि रोखतात। आणि त्यामुळं ही कृष्णा नदी तिथंच थोपवली जाते। श्री रामरायांचं ध्यान पूर्ण होतं, ते व्युत्थान करतात आणि हनुमंतांची ही लीला पाहतात आणि रामराय म्हणतात, ठीक आहे, आता कृष्णेला सोडून दे। अचानक जर हा डोह सोडला तर अनेक जीवांचा विनाश होईल, अर्थात गावसुद्धा वाहून जाण्याची भीती आहे। म्हणून हनुमंत हळूहळू हळू ती नदी सोडतात, तो पाण्याचा प्रवाह मोकळा करतात आणि असा मोकळा करता करता त्यांचा हात बाजूला होतो तसा तो प्रवाह दुतर्फी होत जातो आणि त्यांच्या पाठीच्या मागच्या बाजूला एक प्रचंड मोठं असं त्या ठिकाणी एक बेट तयार होतं, एक द्वीप तयार होतं, जे आजपर्यंत आहे, की ज्या ठिकाणी रामलिंग आणि लक्ष्मणलिंग स्थापित आहे। आणि त्यानंतर हनुमान सुद्धा तिथून निघून जातात। समर्थ या ठिकाणी येऊन पोहोचतात। रामरायांची खूण त्यांना दिसली, रामलिंग, लक्ष्मणरायांची खूण दिसली, लक्ष्मणलिंग, पण हनुमंतरायांची काही खूण दिसेना। म्हणून गावकऱ्यांना विचारलं, बाबांनो, कृष्णा महात्म्यात तर असं लिहिलेलं आहे आणि हनुमंतराय इथं आहेत असं म्हटलेलं आहे, मग ते दिसत नाहीत तर काय आहे? तेव्हा गावकऱ्यांनी सांगितलं की गोसावी महाराज, आम्ही असं ऐकलेलं आहे पूर्वजांकडून की या मंदिराच्या पश्चिम दिशेला असणारा जो एक प्रचंड मोठा भीमडोह आहे, जो अक्षोभ्य आहे, ज्यातलं पाणी हलत नाही, त्याच्या तळाशी म्हणे हनुमंतराय त्यांच्या मूर्तिरूपामध्ये आहेत। समर्थ तिथं पोहोचतात, त्यांना हनुमंतरायांच्या संवेदना जाणवतात। ते म्हणतात, हनुमंतरायांना घेऊन येऊ का? गावकऱ्यांना आनंद होतो, अवश्य
समर्थ म्हणतात पण मारुतीराय आले की त्यांना नैवेद्य दाखवायला हवा. तुम्ही म्हणाल तो आम्ही नैवेद्य करू, तुम्ही म्हणाल ते करू, तुम्ही मारुतीरायांना घेऊन या. त्या काळामध्ये लोकांना तसा वेळही असे आणि भगवंताच्या भेटीची ओढही असे. त्यामुळं गावकऱ्यांनी म्हटलं. समर्थ म्हणाले ठीक आहे, तुम्ही 11 खंडी नैवेद्य तयार ठेवा, आम्ही हनुमंतरायांना घेऊनच येतो. आता 11 खंडी नैवेद्य म्हणजे काय आहे? 11 खंडी नैवेद्य म्हणजे एक खंडी म्हणजे जवळजवळ 800 किलो. 11 खंडी म्हणजे 8800 किलो एवढा नैवेद्य तयार ठेवा. अरे हनुमंतराय आहेत, ते महारुद्र आहेत, बलभीम आहेत आणि मोठ्या रूपामध्ये ते येणार आहेत, त्यांना तेवढा नैवेद्य दाखवायला हवा. गावकरी म्हणाले स्वामी तुम्ही निघा, आम्ही नैवेद्य तयार करतो. समर्थांना खूप आनंद झाला आणि समर्थांनी त्या डोहामध्ये उडी मारली. पण त्या गावामध्ये कृष्णा नावाचा एक मुलगा होता. या कृष्णा नावाच्या मुलाने समर्थांच्या कमरेला मिठी मारली आणि तोही समर्थांच्या बरोबर आत शिरला डोहात. समर्थ तिथं 11 प्रहर आतमध्ये होते डोहात. 11 प्रहर याचा अर्थ 33 तास, एका दिवसापेक्षा अधिक वेळ. हनुमंतराय म्हणाले तुम्ही इथं कसे काय? समर्थांनी सर्व गोष्ट सांगितली आणि आपण वर चला. मारुतीराय म्हणाले या रूपामध्ये या युगामध्ये वर येणं उचित नाही. समर्थ म्हणाले मी गावकऱ्यांना शब्द देऊन आलोय, जर नैवेद्य त्यांचा तयार असेल तर मारुतीराय येतील. हनुमान म्हणाले चला, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही येतो. आणि लखलखीत असणाऱ्या अशा सुवर्णाच्या रूपामध्ये हनुमान, किती उंची आहे? 11 गज उंची आहे. 11 गज म्हणजे अंदाजे 30 ते 32 फूट. इतक्या मोठ्या रूपात सुवर्णमय हनुमान यांना घेऊन समर्थ बेटावरती आले आणि गावकऱ्यांना विचारलं नैवेद्य तयार आहे का? बिचारे गावकरी, इतका मोठ्या प्रमाणात सांगितलेला नैवेद्य अजून तयार झाला नव्हता. 33 तास होऊन गेले तरी. समर्थ म्हणाले आता मारुतीराय राहणार नाहीत. मारुतीरायांपाशी आले. मारुतीराय म्हणाले आम्ही आधीच सांगितलं होतं. आणि हनुमान निघून जातात. समर्थ म्हणतात तुमची काहीतरी खूण हवी. मारुतीराय आज्ञा करतात तुम्ही चुन्यापासून ह्या ध्यानाची माझी मूर्ती बनवा, मोठी मूर्ती बनवा, आम्ही तिथं निवास करू. आणि समर्थांना पुन्हा त्या 11 गज उंचीच्या मूर्तीला पुन्हा डोहामध्ये स्थापित करावं लागलं मारुतीरायांच्या आज्ञेवरून. आणि समर्थ परत येतात आणि त्यानंतर त्यांनी चुन्यापासून बनवलेली आज जी विद्यमान मूर्ती आहे ती मूर्ती, कुठलं ध्यान आहे ते? हनुमंतरायांनी 2 हात असे बाजूला केलेले आहेत. बाहूवरून त्या गावाचं नाव बाहे असं पडलेलं आहे. असे बाहू दूर केलेले आहेत आणि नदीला 2 विभागात प्रवाहित केलं. त्या ध्यानाची मूर्ती आजही तुम्हाला बह्याला पाहायला मिळेल. अशी कथा सांगणारे हे सुंदर स्तोत्र आहे. बळे सर्वसंहारिले रावणाला, दिले अक्षयी राज्य विभीषणाला, रघुनायके देवते मुक्त केले, अयोध्यापुरी जावया सी आले. कृष्णातिरी रामराया, बळे राहिले स्नान संध्या कराया, सीता राहिली शिरटे गाव जेथे, रघुराज तो पश्चिमेचे निपंथे. जप ध्यान पूजा करी रामराजा, तयाचे परिवीर सौमित्र वोजा. स्मरेना देह चित्त ध्यानस्थ झाले, अकस्मात ते तोय, तोय म्हणजे पाणी, कृष्णेचं पाणी, अकस्मात ते तोय अद्भुत आले. बळे चालला वोघ नेटे भडाडा, नभी धावती लोट लाटा धडाडा. नदी चालली राम ध्यानस्थ जेथे, बळे विक्रमे पावला भीम तेथे. हनुमंतराय पोहोचले तिथं. बळे विक्रमे पावला भीम तेथे, उभा राहिला भीमरूपी स्वभावे. बळे तुंबतो तुंबिला दोन्ही गावे, नदी एक विभागली दोन्ही बाहे, म्हणून तया नाव हे गाव बाहे. सुखे लोटती देखता रामलिंगा, बळे चालिली भोवती कृष्णगंगा. बघा, रामरायांना स्पर्श तर ती करू शकली नाही हनुमंतरायांच्या
प्रभावामुळं, म्हणून ती कृष्णारूपी गंगाच जणू काही रामरायांना अशी पाहत 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 पुढं निघाली. परी पाहता भीम तेथे दिसेना, उदासीने चित्त कोठे वसेना. अरे मी इथं आलो, या बेटावरती आलो, पण रामांचं लक्षण असणारं रामलिंग, लक्ष्मणांचं लक्षण असणारं लक्ष्मणलिंग दोन्ही दिसतंय, हनुमंतरायांची खूण इथं दिसत नाही. मला वाईट वाटलं असं समर्थ म्हणतायत. म्हणून हनुमंत पहावया लागे आलो, दिसेना सखा थोर विस्मित झालो. आणि हनुमंतांना शोधण्यासाठी समर्थ निघाले. आणि बोभा इला दास दासे, जळातून बोभा इला दास दासे. समर्थांच्या लक्षात आलं हनुमंतराय मागच्या बाजूला आहेत, डोहामध्ये आहेत. बोभा इला याचा अर्थ हाक मारली. समर्थ म्हणतात हनुमंतराया कुठं आहेस? हनुमंतरायांनी प्रतिसाद दिला, आम्ही इथं आहोत डोहाच्या तळाशी, या आम्हाला नेण्यासाठी, भेटण्यासाठी या. आणि समर्थांनी उडी मारली, बोभा इला दास दासे. मग हनुमंतरायांच्या मनात काय आहे समर्थ ओळखतात. मनातील जाणून केला कुडावा, दिले भेटीचे जाहला थोर यावा. बळे हा कदेताची तैसा गडाडी, महामेघ गंभीर जैसा धडाडी. हनुमंतराय प्रकट होतात आणि ती सर्व कथा मी तुम्हाला सांगितलेलीच आहे, काय काय झालं. आणि मग समर्थ म्हणतात रघुराज वैकुंठ धामास गेले, तधी मारुती दास हे निरविले. रघुनाथ उपासकाला प्रसंगे, सख्या मारुती पावरे लागवेगे. हनुमंतरायांनी रामरायांची ती आज्ञा कशी पालन केली याचा अनुभव समर्थांना येतो. रघुराज वैकुंठ धामास गेले. अरे अयोध्येत नंतर गेले, तिथं रामराज्याभिषेक झाला, 11,000 वर्ष राज्य केलं, हनुमंतांचं सहाय्य त्यांना मिळालं. आणि रामराय वैकुंठाला गेल्यानंतर हनुमंतांना आज्ञा केली तुला इथंच राहायचं आहे. मागच्या एका मला वाटतं 9व्या स्तोत्रामध्ये त्याचा आपण परामर्श घेतला आहे. स्वधामासी जाता प्रभू रामराजा, हनुमंत तो ठेविला याचिकाजा, सदा सर्वदा रामदासासी पावे, खळी गांजिता ध्यान सांडून धावे. अशी हनुमंतांना जी आज्ञा दिली होती तेच महावाक्य जणू काही की माझ्या भक्तांचं तुला कलियुगात रक्षण करायचं आहे. ही आज्ञा रामरायांची हनुमंतांना आहे. आणि म्हणून रघुनाथ वैकुंठ धामासी गेले, तधी मारुती दास हे निरविले. रघुनाथ उपासकाला प्रसंगे, सख्या मारुती पावरे लागवेगे. हे हनुमंता माझ्या सख्या असं रामराय म्हणतात, त्याला तू लागवेगे पाव. कुणाला? माझ्या भक्ताला. कलियुगामध्ये तू त्याचं रक्षण कर. पुढे ते म्हणतात प्रभूचे महावाक्य तो असाच केले. म्हणे दासे प्रत्या सद्य आले, जना माझी हे सांगता पूर्वेना, अवस्था मनी लागली ते कळेना. हनुमंतराया माझ्या प्रेमा खातर तू इथं आलास, मला भेटलास. कलियुगामध्ये या रूपामध्ये तू कुणालाही दर्शन देत नाहीस, अशा भव्य दिव्य लखलखित तेजस्वी रूपात, पण मला तू दर्शन दिलंस. खरंच भगवंताचं ते महावाक्य की भक्तांचं रक्षण तुला करायचं आहे ते तू सत्य केलंस. आणि त्याबद्दल मला इतका आनंद आहे, माझं जीवन कृतकृत्य झालं आहे असं मला वाटतं. आणि असं म्हणून समर्थांनी हनुमंतांना साधुवाद दिलेला आहे, वंदन केलेलं आहे. असेच हे मारुतीराय या 11 अथवा 13 श्लोकांच्या माध्यमातून आपल्यालाही त्यांचा कृपाशीर्वाद देतील. जर या स्तोत्रांच्या नित्यपाठातून आम्ही त्यांची उपासना केली, त्यांच्याशी सलगी केली, त्यांचं प्रेम संपादन केलं, त्यांची भक्ती केली, तर आमच्याकडून सुद्धा मारुतीराय रामभक्ती जशी समर्थांकडून करून घेतली तशी करून घेतील. ज्याप्रमाणे समर्थांकडून राष्ट्रकार्य करून घेतलं, हनुमंतराय आमच्याही कुवतीनुसार आमच्याकडून ते राष्ट्रकार्य करून घेतील. धर्मस्थापनेचं कार्य समर्थांकडून त्यांनी करून घेतलं, ते बळ त्यांच्या पाठीशी उभं केलं, तसं बळ आपल्याही पाठीशी ते उभे करतील. म्हणून ही 11 अथवा तर 13 ही मारुती स्तोत्र सर्वांनी आपल्या नित्यपाठात ठेवावी.
मुलांनी ठेवावीत, मुलींनी ठेवावीत, युवकांनी ठेवावीत, युवतींनी ठेवावीत, प्रौढ पुरुषांनी ठेवावीत, महिलांनी ठेवावीत. सर्वांनी हा नित्यपाठ चालू ठेवावा. विशेष करून मला असं सांगावंसं वाटतं, सैनिकांनी याचा विशेष उपयोग करावा. आरक्षी दलातील म्हणजे ज्यांना आपण पोलीस म्हणतो आणि त्याच्यातील असणारे मग इतर काही अर्ध सैनिक बल आणि त्या तत्सम प्रकारचे जे कोणी आहेत, या सर्वांनी याचा अभ्यास ठेवावा. हनुमंतरायांची कृपा संपादन करावी. समाज, राष्ट्र, कुटुंब, व्यक्ती सर्व अंगांनी आम्ही बलवान होऊ आणि एका महान राष्ट्राची निर्मिती करण्यास समर्थ व सक्षम होऊ. समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया की सरस्वती मातेच्या कृपेनं ही जी काही दिव्य स्तोत्र तुम्ही आम्हाला दिलेली आहेत, त्या स्तोत्रांचा भावार्थ आमच्या हृदयामध्ये प्रकट होवो. त्याचा नित्यपाठ करण्याची बुद्धी आमच्या हृदयामध्ये जागृत राहो आणि त्यायोगे हनुमंतांची अखंड कृपा आमच्यावर बरसत राहो आणि रामभक्तीला आम्ही पात्र होवो. एवढंच म्हणतो आणि या उपक्रमाला आता पूर्णविराम देतो. पूर्णविराम जरी उपक्रमाला झालेला असला तरी तुमच्या जीवनामध्ये मात्र हा उपक्रम आता प्रारंभ पावत आहे असं मानतो आणि याचा नित्यपाठ उपासनेच्या माध्यमातून तुमच्याकडून घडो आणि हनुमत कृपा तुमच्यावर बरसो अशी प्रार्थना करतो आणि इथंच माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.